तयार झालाय आपला उन्हाळा स्पेशल टरबुजाचा ज्यूस. नक्की करा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया टरबुजाचा ज्यूस. टरबुजाचा ज्यूस बनवण्यासाठी इकडे मी उत्तम प्रतीचं टरबूज आणलेलं आहे. साधारण पाऊण किलोचं टरबूज आहे. इकडे आहे मध. आपल्याला 1 चमचा मध लागणार आहे. 1 प्याला मी दूध घेतलेलं आहे, घट्ट दूध आहे. आणि 100 ग्राम मी साखर घेतलेली आहे. 2 वेलच्या आहेत. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा टरबूज कापून घेणार आहोत. आता पहिल्यांदा आपण टरबूज मधोमध कापून घेऊया. हे बघा, या पद्धतीनं मधोमध कापून घ्यायचं. याच्या बिया आपण चमच्याच्या मदतीनं काढून घेऊया, म्हणजे मधला भाग पूर्ण रिकामा होईल. हे बघा, पूर्ण पिकलेला आहे, खूप वास छान सुटलेला आहे. तर मी आता या बिया काढून घेते. या पद्धतीनं मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आता चमच्याच्या मदतीने आपण गरही काढून घेणार आहोत. हे बघा, अगदी व्यवस्थित गर निघतोय. चमचा फक्त गोल फिरवायचा आणि हे टरबूज पिकलेलं आहे, गोड वास सुटलेला आहे, पटकन निघतं. हे बघा, फक्त चमचा गोल करून असं काढून घ्या. असं काढून घेतलं ना तर आपला हातही जास्त घाण होत नाही, जास्त भांडीही लागत नाहीत आणि आपला गर व्यवस्थित निघला जातो. हे बघा, दोन्ही टरबूजाच्या वाट्या मी व्यवस्थित रिकाम्या करून घेतलेल्या आहेत आणि सगळा गर आपल्याला पूर्णपणे मिळालेला आहे, पाहू शकता. आता हा जो गर आहे ना, तो सुरीने आपण थोडासा बारीक करून घेऊया आणि मिक्सरला दळून घेऊया. आता आपण बारीक केलेलं टरबूज मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. घालूया 1 चमचा मध. तुमच्याकडे मध असेल तर घाला, नसेल तरी नाही घातला तरी चालेल. आता घालूया साखर आणि 1 प्याला घट्ट दूध घेतलेलं आहे ते घालूया. आता आपण झाकण लावूया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. इकडे मी मिक्सरवरती टरबुजाचा ज्यूस बनवून घेतलेला आहे. मी याच्यामध्ये 2 कप दूध घातलेलं आहे. दूध घातल्यामुळं काय होतं, ज्यूस तर चविष्ट होतोच, पण आपलं थोडंसं क्वांटिटी वाढली जाते. 3-4 माणसासाठी ज्यूस तयार होतो. तर हे बघा, या पद्धतीने मी ज्यूस तयार करून घेतलेला आहे. आता मी 1 तासभर हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला जर लगेच प्यायचं असेल तर तुम्ही बर्फाचे खडे घालून थोडंसं पिस्त्याचे तुकडे करून तुम्ही घालून वरून पिऊ शकता. लगेच प्यायचं असेल तर. मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रेंड्स, प्रत्येक सीझनला मिळणाऱ्या फळाचा तुम्ही असा ज्यूस करू शकता. हेल्दी असतो. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार.